नमस्कार. जय हिंद भावांनो. एस-एस-सी जी-डी पेपर 2023 तर पहा, हा जो पेपर आहे हा 2022-23चा मागच्या भरतीचा एस-एस-सी जी-डीचा ओरिजिनल पेपर आहे आणि हा जो पेपर आहे 24 जानेवारी 2023मध्ये झाला होता. ठीक आहे. आणि शिफ्ट जे आहे ते 2:30 ते 3:30 वाजता दरम्यान हा पेपर झाला होता. तर हा ओरिजिनल पेपर आहे मित्रांनो एस-एस-सी जी-डीचा. तर असे पेपर मित्रांनो कोणीच जे आहे कोणाच्याही यूट्यूब चॅनलवर जास्त टाकत नाही. मी असा बंदा आहे मित्रांनो तुम्हाला जे मागं झालेले ओरिजिनल पेपर जे आहे मी तुम्हाला दाखवत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, माझी नोकरी कॉर्नरच्या माध्यमातून. तर जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. तर हा जो पेपर आहे हा खूप तुमच्या कामात पडणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा सर्व पेपर मी कव्हर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर पहा, पहिला जो प्रश्न आहे याचं उत्तर या ठिकाणी 2 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्याचं उत्तर 3 आहे. प्रश्न 3 आहे, प्रश्न 3चं उत्तर 3 आहे, प्रश्न 4चं उत्तर 3 आहे, प्रश्न 5चं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 आहे, प्रश्न 6चं उत्तर 2 आहे, प्रश्न 7चं उत्तर 4 आहे, प्रश्न 8चं उत्तर या ठिकाणी 2 आहे, प्रश्न 9चं उत्तर 2 आहे, प्रश्न 10चं उत्तर 4 आहे, प्रश्न 11चं उत्तर 2 आहे, त्यानंतर प्रश्न 12चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 13चं उत्तर या ठिकाणी 1 आहे, प्रश्न 14चं उत्तर या ठिकाणी 1 आहे, त्यानंतर प्रश्न 15चं उत्तर या ठिकाणी 2 आहे, प्रश्न 16चं उत्तर या ठिकाणी 4 आहे, प्रश्न 17चं उत्तर 3 आहे आणि प्रश्न 18चं उत्तर या ठिकाणी 1 आहे, 19चं उत्तर या ठिकाणी 3 आहे आणि 20चं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर जीकेचं बघू शकता, गणेश चतुर्थी भगवान गणेश के सम्मान में मनाया जाने वाला उत्सव है, यह हिंदू माह भाद्रपद में मनाया जाता है. त्यानंतर बजट प्रत्येकी वित्तीय वर्ष हेतु सरकार की अनुमानित प्राप्तियों और व्यय का विवरण है. प्रश्न 3 पृथ्वी के मंडल की पहली परत उत्तर आहे शोभमंडल. प्रश्न 4 श्री भगवंत मान मार्च 2022 में भारत के पंजाब राज्य के केंद्र शासित प्रदेश के मुख्यमंत्री बने. प्रश्न 5वां मोहिनी अट्टम नृत्य हिंदू देवता विष्णु के सम्मान में महिलाओं द्वारा रहस्यमय मोहिनी के उनके अवतार के लिए रूप में मनाया जाता है. प्रश्न 6 आर्यभट्ट अंतरिक्ष में भारत का पहिला कृत्रिम उपग्रह था. उत्तर आहे या ठिकाणी 1975. त्यानंतर प्रश्न 7 मोठ की मस्जिद सिकंदर लोदी शासक के शासनकाल में बनवाई गई थी. प्रश्न 8 शीडो शब्द का प्रयोग जूडो में साधारण दंड के लिए माना जाता है. त्यानंतर पहा प्रश्न 9चं उत्तर 2 आहे या ठिकाणी. प्रश्न 10 पहा निम्नलिखित में से किस तत्व का रासायनिक सूत्र NH4Cl है. तर उत्तर आहे अमोनियम क्लोरोफाइड. त्यानंतर प्रश्न 11 किसने भारत के सर्वोच्च न्यायालय द्वारा जून 2022 में अविश्वास प्रस्ताव के विरुद्ध शिवसेना की स्थगित याचिका को स्वीकार नहीं करने के बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद से त्यागपत्र दे दिया. उत्तर है उद्धव ठाकरे. त्यानंतर प्रश्न 12 निम्नलिखित में से किस कारण से खेती की काटो और जलाओ विधि अपनाई जाती है. तो उत्तर है 3 मिट्टी की उर्वरता को पूर्ति करने के लिए. त्यानंतर पहा प्रश्न 13 निम्नलिखित में से किस शहर ने 2022 राष्ट्रमंडल खेलों की मेजबानी की. तर उत्तर आहे बर्मिंघम. त्यानंतर प्रश्न 14 संविधान के भाग या ठिकाणी बघू शकता 14चं उत्तर 1 आहे. त्यानंतर प्रश्न 15चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. त्यानंतर प्रश्न 16चं उत्तर 2 आहे. त्यानंतर प्रश्न 17चं उत्तर जे आहे या ठिकाणी 1 आहे. प्रश्न 18चं उत्तर 3 आहे. त्यानंतर प्रश्न 19चं 4 आहे. प्रश्न 20चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी गणिताचे बघू शकता. प्रश्न 2चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. प्रश्न 3चं उत्तर 1 आहे. प्रश्न 4चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. प्रश्न 5चं उत्तर 1 आहे. प्रश्न 6चं उत्तर या ठिकाणी 2 आहे. प्रश्न 7चं उत्तर 1 आहे. प्रश्न 8चं उत्तर या ठिकाणी 4 आहे. प्रश्न 9चं उत्तर 3 आहे. प्रश्न 10चं उत्तर 2 आहे. प्रश्न 11चं उत्तर 2 आहे. प्रश्न 12चं उत्तर 2 आहे. प्रश्न 13चं उत्तर 3 आहे. प्रश्न 14चं उत्तर 2 आहे. प्रश्न 15चं उत्तर 5 आहे. 4 आहे. त्यानंतर प्रश्न 16चं उत्तर 2 आहे. प्रश्न 17चं उत्तर 2 आहे. प्रश्न 18चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. प्रश्न 19चं उत्तर 2 आहे आणि प्रश्न 20चं उत्तर 2 आहे.
त्यानंतर या ठिकाणी हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचा पाठ या ठिकाणी लागलेला आहे. तर हिंदी व्याकरण तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचा आपला हा व्हिडिओ, कारण की खूप मित्रांनो खूप मेहनत हा पेपर मित्रांनो कुठंच भेटत नाही, एक लक्षात ठेवा. तर फ्रीमध्ये तुम्हाला मी आपल्या माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहे. तर कोणताच बंदा मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल पेपर ह्या दाखवू नाही शकणार आहे चॅनलवर, एक लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल पेपर जे आहे दाखवत आहे, तर लाईक तरी करा जास्तीत जास्त, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 1 पहा हिंदी व्याकरणमधलं, तर याचं उत्तर या ठिकाणी 2 आहे. प्रश्न 2चं उत्तर 4 आहे. त्यानंतर प्रश्न 3चं उत्तर 1 आहे. प्रश्न 4चं उत्तर या ठिकाणी 3 आहे. प्रश्न 5चं उत्तर 2 आहे. प्रश्न 6चं उत्तर 1 आहे. प्रश्न 7चं उत्तर 3 आहे आणि प्रश्न 8चं उत्तर 3 आहे. प्रश्न 9 पहा. प्रश्न 9 या ठिकाणी सांस लेने की फुर्सत न होना, ठीक आहे. प्रश्न 10 देश की स्थिति अच्छा नहीं है, इस वाक्य में कौन सा शब्द अशुद्ध है, तर उत्तर या ठिकाणी अच्छा. त्यानंतर प्रश्न 11 मेरे से कुछ ना पूछो, इस वाक्य में रेखांकित वाक्य खंड के स्थान पर क्या आएगा, तो उत्तर है मुझसे. प्रश्न 12 निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या है, तो उत्तर है चादर ताणकर सोना. तर याचं उत्तर आहे मित्रांनो निश्चित हो जाना. त्यानंतर 13 पहा. 13चं उत्तर 2 आहे. प्रश्न 14 उन्होंने अपने बड़े बेटे को श्रद्धांजलि दे दी, या उपरोक्त वाक्य में रेखांकित पद के स्थान पर सबसे उपयुक्त शब्द निम्न में से कौन सा होगा, तर उत्तर है 4 तिलांजलि. त्यानंतर प्रश्न 15 पहा निम्नलिखित वाक्य में किस प्रकार की त्रुटि इस प्रकार के निबंध में समाज का समग्र चित्र दिखाई देता है, तो उत्तर है 4 कारक संबंधी त्रुटि. त्यानंतर पहा या ठिकाणी प्रश्न तुम्ही बघू शकता. प्रश्न 16 प्रश्न 16चं जे उत्तर आहे ते आहे 4. प्रश्न 17चं उत्तर या ठिकाणी 1 आहे. प्रश्न 18चं उत्तर या ठिकाणी 4 आहे आणि प्रश्न 19चं उत्तर या ठिकाणी 3 आहे आणि प्रश्न 20चं जे उत्तर आहे ते आहे या ठिकाणी 1. तर हा होता SSC GDचा ओरिजिनल पेपर 2022-23चा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी वेळोवेळी ज्या मित्रांनो पेपर देत राहणार आहे. मला जर जास्त सपोर्ट दिसला मुलांचा तरच मित्रांनो मी रेग्युलरी पेपर तुम्हाला देणार आहे. जर समजा जास्त मुले जर बघित नसेल, 100-200 मुलं जर बघत असेल, तर मग मित्रांनो पेपर जे आहे हा मी लेट टाकत जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.